नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छान मजेत, मी पण मजेत आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये। असं कधी होतं का तुमचं की खूप चपात्या उरल्या बा, काय करावं कळत नाही आणि आपल्याला त्या खाऊ वाटत नाही आणि भूकही नसते, तर थोडं उरलेलं असतं, तर मग तशा वेळेस काय करायचं मी सांगते तुम्हाला। चला, कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि लसूण घेतला एक गाठा सोलून, तोही बारीक करून घेतला। जिरं मोहरी टाकली, तडतडू दिली, थोडं हिंग टाकलं आणि लसूण टाकला। आता टाकायचं लाल तिखट, हळद, तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं, छान परतू द्यायचं तिखट। आणि आता इकडे मी डाळ शिजवून ठेवलेली आहे, अर्धी शिजवलेली आहे, पूर्ण गाळ केलेली नाही। तर आपण बनवत आहोत पोळ्यांचे तुकडे। तर मी अशा पद्धतीने सांगते, तुम्ही नक्की बघा करून, नक्की आवडतील। तर ही अर्ध शिजलेली जी डाळ आहे ती आपण टाकली फोडणीमध्ये आणि याला फोडणी देऊन छान शिजू द्यायचं। मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार आणि हिरवी कोथिंबीर टाकायची, काही नंतर टाकायची शिजल्यानंतर आणि काही फोडणीमध्ये टाकायची। इतके छान लागतात ना हे तुकडे। तर ह्या पोळ्या उरलेल्या आहेत, ह्या तुम्ही पाहिजे तर तशा आबडधोबडही तुकडे मोडून टाकू शकता, पण जरा पद्धतीत टाकले तर छान वाटतात आणि मुलं घरचे आवडीनं खातात। तर मी कैचीनं छान असे लांब लांब याचे तुकडे करून घेणार आहे, चौकोनी। तर बघा, असे तुकडे करून घ्यायचे। तुम्ही करून तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता याचे छान असे तुकडे करून घ्यायचे। तोपर्यंत इकडे वरणाला उकळी येते, याला पाणी थोडं भरपूर टाकायचं, कारण हे शिजताना पाणी आटतं, तर थोडं पाणी शिल्लक राहिलं पाहिजे त्यामध्ये, अशा हिशोबाने टाकायचं। चला, तर झाले आपले तुकडे तयार आणि इकडे वरणाला पण उकळी आलेली आहे छान। आपण आता हे दोन तीन पोळ्यांचे तुकडे आहेत, हे आपण टाकून घेऊ। माझी कढई थोडी मला लहान झाल्यासारखी वाटते, तरी चला होऊन जाईल एवढ्या ह्याच्यात। खाली वर आलटी पलटी करून थोडे असे शिजू द्यायचे। आणि सकाळी सकाळी जर खायचे म्हटले तर खूप छान लागतात, भारी ताबडतोब करून खाण्यासाठी। आता इकडे थोडी मी चिंच टाकत आहे, चिंच टाकल्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते, त्यामुळे चिंच आवश्यक टाका आणि छान त्याला शिजू द्या। बघा किती छान शिजलेत। तर चला मग खायला घेऊया गरम गरम। थंडी तर आहेच, गरमागरम हा मेनू, तर आपण खायला घेऊ। एकदम वाफाळलेले आहेत आणि वरून टाकूया आता छानपैकी कोथिंबीर आणि सोबतीला कांदा, लिंबू, तुम्हाला जे सलाद आवडतं ते तुम्ही खाऊ शकता। तर या मग खायला गरमागरम, आणि आवडल्यास असेच लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद, थँक्यू सो मच।